The last topic of the syllabus is environmental studies. So in this topic, environmental studies, or during study environment, we will come across environmental studies, environmental issues, environmental services, what is ecosystem, what is the component of the ecosystem, then what is density of the plant, what is density of the living or human population. So these type of the factors we will study in the environmental portion. बॉटनी मध्ये एन्व्हायरमेंट पार्ट फर्स्ट आणि झू मध्ये एन्व्हायरमेंट पार्ट सेकंड असे दोन वेगवेगळे टॉपिक्स आहेत. जर आपण बॉटनी मधल्या एन्व्हायरमेंट पार्ट फर्स्ट मधले काही कन्सेप्ट बघितले तर एन्व्हायरमेंट फर्स्ट मध्ये ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट पार्ट फर्स्ट मध्ये आपण हॅबिटॅट म्हणजे काय ते थोडक्यात शिकलो होतो. व्हॉट इज हॅबिटॅट, व्हॉट इज नीचे, नीचे म्हणजे काय, हॅबिटॅट म्हणजे काय. त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टम, व्हॉट इज इकोसिस्टम अँड देन कंपोनंट्स ऑफ द इकोसिस्टम. पुन्हा त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इकोसिस्टम आणि नॅचरल इकोसिस्टम हे दोन प्रकारचे इकोसिस्टम्स आपण बघितले होते. इकोसिस्टम नंतर स्ट्रॅटिफिकेशन आणि झोनेशन असे दोन कन्सेप्ट्स आपण बघितले, ज्याच्यामध्ये आपण प्लांटची हाईट आणि प्लांटची विड्थ मेजर केली होती, ज्याच्यामुळं आपण फॉरेस्टच्या डेन्सिटीपर्यंत आलो होतो. फॉरेस्ट जे आहे किंवा जंगल जे आपण म्हणतो, ह्या जंगलची डेन्सिटी, त्याची घनता कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केली जाते आपण त्याच्यामध्ये पार्ट बघितला होता. त्याच्यानंतरचा जो पार्ट होता तो एन्व्हायरमेंटल सर्व्हिस. प्लांट आपल्याला काय काय देतं, कन्सेप्ट्स सुद्धा कशा पद्धतीने आहेत बघा. प्लांट्स आपल्याला काय काय देतं किंवा एन्व्हायरमेंट आपल्याला काय काय देतं, त्याला आपण एन्व्हायरमेंटल सर्व्हिस असं नाव दिले टॉपिकमध्ये. तुम्ही जर बघितलात तर एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेसमध्ये ऑक्सिजन, CO2 फिक्सेशन आणि पॉलिनेशन ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी. एक्सचेंज ऑफ गॅसेस, O2 आणि CO2 ह्या दोघांचा बॅलन्स मेंटेन करणं एन्व्हायरमेंटचं काम. ऑक्सिजन सप्लाय करणं एन्व्हायरमेंटचं काम आणि पॉलिनेशन करणं हे सुद्धा एन्व्हायरमेंटचं काम. पॉलिनेशन झाल्याच्यानंतर आपण प्लांट रिप्रोडक्शनमध्ये बघितलं होतं. पॉलिनेशन झाल्याच्यानंतर प्लांटमध्ये फर्टिलायझेशन होतं विदिन द मेल अँड फिमेल फ्लावर्स. आणि फर्टिलायझेशन झाल्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ फ्रूट फॉर्म होतं, सीड फॉर्म होते. ती सीड पुन्हा जर्मिनेट केली की पुन्हा नवीन प्लांट बॉडी तयार होते. ही सायकल कंटिन्युअस चालू राहते एन्व्हायरमेंटमध्ये किंवा इकोसिस्टममध्ये आपण बघितलं. सो प्लांट्सनी किंवा एन्व्हायरमेंटनं आपल्याला काय दिलं, जे काही दिलं त्याला आपण सर्व्हिस, सेवा असं म्हटलंय. आणि ह्या टॉपिकचा दुसरा पार्ट, आपण एन्व्हायरमेंटला काय दिले, जे काही दिले त्याला इश्यूज असं म्हटलं. सो टॉपिकचा एंड दोन भागामध्ये डिवाइड केला, एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. आपण एन्व्हायरमेंटला दिलं ते इश्यूज, एन्व्हायरमेंटनं आपल्याला जे दिलं ते सर्व्हिस. सर्व्हिसेसमध्ये आपण बघितलं O2 CO2 बॅलन्स, O2 लिबरेशन, पॉलिनेशन. आणि इश्यूजमध्ये आपण काय बघितलं तर इश्यूजमध्ये आपण बघितलं होतं वॉटर पोल्युशन. इश्यूजमध्ये आपण बघितलं साऊंड पोल्युशन, नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन, डिफॉरेस्टेशन, ओझोन डिप्लेशन, देन ॲग्रोकेमिकल हजार्ड्स और ॲग्रोकेमिकल हजार्डस इफेक्ट्स. हे जे काही
इश्यूज क्रिएट करून ठेवले किंवा एन्व्हायरमेंटला आपण दिले, ते सगळे त्या पार्टमध्ये, त्या टॉपिकमध्ये आलेत. एन्व्हायरमेंटचा आपल्यावरती इम्पॅक्ट काय होतो आणि आपला एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट काय होतो, हे सगळं त्या टॉपिकमध्ये आलं आहे. एन्व्हायरमेंट पार्ट 2मध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्सचं एकमेकाबरोबर रिलेशन काय असतं, इंटरॅक्शन ऑफ पॉप्युलेशन असं म्हणतो आपण. म्हणजे 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर बेसिक नीडसाठी स्ट्रगल होत असेल तर त्या दोघांच्या मधल्या रिलेशनला आपण कॉम्पिटिशन असं म्हटलं आहे. फॉर एक्झाम्पल, कॉम्पिटिशन बिटवीन 2 horses or 2 cows फॉर गेटिंग ग्रास. गवत मिळवण्यासाठी 2 गायींच्या मध्ये झालेला स्ट्रगल किंवा त्या 2 गायींच्या मध्ये असणारं रिलेशन, ज्याला आपण कॉम्पिटिशन असं म्हटलं होतं. सेकंड टाईप ऑफ द इंटरॅक्शन ऑर रिलेशन इज म्युच्युअलिझम. 2 ऑर्गॅनिझम्स एकत्र राहतात आणि दोन्ही एकत्र राहिल्यामुळे दोघांनाही एकमेकांचा फायदा होतो. याचे एक्झाम्पल आपण अल्गी आणि फंगाय ह्या ग्रुपमध्ये दिले. अल्गी हा ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि फंगाय हा हेट्रोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे 2 एकत्र येतात. अल्गी इज एबल टू प्रोड्यूस फूड or photosynthesis by the use of CO2 and water molecule. आणि fungi is a heterotropic which depends on algae for food. पण ह्या दोघांच्या मध्ये जर आपण बघितलं तर फंगाय ॲटमॉस्फिअरमधून वॉटर मोलिक्यूल आणि CO2 रिसीव करतो आणि अल्गीला सप्लाय करतो. म्हणजे फंगायनं अल्गीला काय दिलं, वॉटर आणि CO2. त्या वॉटरचा आणि CO2चा यूज करून अल्गी फोटोसिंथेसिस करते आणि ग्लुकोज तयार करतो, फूड तयार करतं. आता फंगायनं अल्गीला CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल दिला, त्या मोबदल्यात अल्गीनं फंगायला CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल यूज करून तयार केलेलं ग्लुकोज दिलं किंवा फूड दिलं. जर हे दोघं वेगळे वेगळे असते तर फंगायला फूड मिळालं नसतं आणि अल्गीला CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल मिळाला नसता काही केसमध्ये, ज्याच्यामुळं ह्या दोघांचं एक्झिस्टन्समध्ये राहणं धोक्यात आलं असतं. मग दोघं एकत्र राहतात, एकमेकाला सप्लाय करतात आणि एकत्र राहतात. आणि मग आता त्या ग्रुपला आपण लायकेन असं नाव दिले. सो 11वीच्या डायव्हर्सिटी टॉपिकमध्ये लायकेन इज ए ग्रुप विच कंटेन मायक्रोबायॉन्ट अँड फोटोबायॉन्ट ग्रुप्स ऑर पार्टनर्स असं म्हटलं. दगड फूल ज्याला आपण म्हणतो, दगडी फुलं, की जे अल्गी आणि फंगाय ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. सो ह्या दोघांच्यामध्ये जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामुळं त्यांच्या रिलेशनला नाव दिले म्युच्युअलिझम. सो हा झाला सेकंड. पहिला कॉम्पिटिशन, दुसरा म्युच्युअलिझम. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे कॉमेन्सॅलिझम. आता कॉमेन्सॅलिझम नावाचा जे रिलेशन आहे, ह्या रिलेशनमध्ये एका ऑर्गॅनिझमला पूर्ण फायदा होतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझमला फायदा पण नाही आणि तोटा पण नाही. नायदर बेनिफिट नॉर लॉस. तो न्यूट्रलच असतो. आणि म्हणून ह्या दोघांच्या मध्ये असणाऱ्या रिलेशनला आपण म्हटलंय कॉमेन्सॅलिझम. आणि याचं वेल नोन एक्झाम्पल आपण दिलंय, एक शार्कच्या बरोबर असणारी सकरफिश, हे त्यांचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर चौथं जे रिलेशन आहे ते रिलेशन आहे पॅरासाइट किंवा प्रिडेशन म्हणूयात आपण. प्रिडेशन ह्याच्यामध्ये एका ऑर्गॅनिझमला पूर्ण प्रॉफिट होतं, दुसरा ऑर्गॅनिझम मात्र किल होतं. आणि लास्ट जे आहे ते आहे पॅरासाइट्स. याच्यामध्ये एका ऑर्गॅनिझमला पूर्ण प्रॉफिट होतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझमला हार्मफुल इफेक्ट होतो.
एक्झाम्पल ह्युमन अँड मस्किटोज. सो मस्किटो हा पॅरासाईट सांगितला आपण आणि ह्युमन हा कल्प्रिट आहे, किंवा मस्किटो जो आहे हा मस्किटो त्या ह्युमन्सचं ब्लड सक करतो, ज्याच्यामुळं ह्युमन्सवरती त्याचा हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो. सो हे जे सगळे आहेत हे सगळे पॉप्युलेशन इंटरॅक्शनचे पार्ट आहेत. टॉपिकमध्ये आपण पुढं जातो त्यावेळेला आपल्याला पॉप्युलेशन डेन्सिटी, व्हॉट इज नॅटॅलिटी, व्हॉट इज मॉर्टॅलिटी, व्हॉट इज ग्रोथ रेट आपण बघितलं. पॉप्युलेशन इन्क्रीज होण्यासाठी गरजेचं काय आहे, कोणता फॅक्टर गरजेचा आहे. आपण एज स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते प्री रिप्रोडक्टिव्ह एज, दुसरं आहे रिप्रोडक्टिव्ह एज, तिसरं आहे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज. मग ह्याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह एज जे आहे, जे रिप्रोडक्शन करू शकत नाही, हे जे प्री रिप्रोडक्टिव्ह एज आहे हे प्री रिप्रोडक्टिव्ह एज जर कमी झालं किंवा ती कम्युनिटी जर कमी झाली तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो. पोस्ट रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे तो इन्क्रीज झाला किंवा कमी झाला तर त्याचा पुन्हा काय प्रॉब्लेम येतो, किंवा त्याचा पॉप्युलेशन डेन्सिटीवरती काय इम्पॅक्ट होतो, ग्रोथ रेटवरती काय इम्पॅक्ट होतो, ते आपण त्या पार्टमध्ये बघितलं होतं. आणि टॉपिकच्या सगळ्यात शेवटी आपण एअर पोल्युशन म्हणजे काय बघितलं होतं. एअर पोल्युशनमध्ये पोल्युटंट कुठले कुठले प्रेझेंट असतात, कशा पद्धतीनं प्रेझेंट असतात हे बघितलं होतं. देन वॉटर पोल्युशन, ॲग्रोकेमिकल हजार्ड्स आपण त्याच्यामध्ये बघितले. आणि हा जो पार्ट होता हा पार्ट आपण एन्व्हायरमेंट पार्ट फर्स्ट आणि सेकंडमध्ये बघितला होता. सो आता ह्या टॉपिकच्या एंडला आपण त्याच्यातले काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. सो फर्स्ट MCQ, द फॅक्टर विच डज नॉट अफेक्ट द पॉप्युलेशन साईज इज. हे जे खाली 4 आपल्याला फॅक्टर दिले, इमायग्रेशन, इमायग्रेशन, मायग्रेशन आणि बर्थ रेट, ह्या 4 फॅक्टरपैकी कोणता फॅक्टर असा आहे जो पॉप्युलेशनच्या साईजवरती इम्पॅक्ट करत नाही. सो त्याचा आन्सर मायग्रेशनचा आहे. इमायग्रेशन आणि इमायग्रेशन आणि बर्थ रेट ह्या तिघांपेक्षा मायग्रेशन, ज्याला आपण स्थलांतर म्हणतो, हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर पॉप्युलेशन साईजवरती इम्पॅक्ट करत नाही. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आहे रॅपिड डिक्लाइन इन पॉप्युलेशन ड्यू टू हाय मॉर्टॅलिटी रेट इज. रॅपिड डिक्लाइन इन पॉप्युलेशन, पॉप्युलेशन कमी होतं ड्यू टू, कशामुळं, मॉर्टॅलिटी, मृत्यूदर वाढला की पॉप्युलेशन कमी होतं. ह्याला आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन डेन्सिटी, पॉप्युलेशन क्रश, पॉप्युलेशन एक्सप्लोजन और ऑल ऑफ द अबव. सो इथं मॉर्टॅलिटीमुळं जर पॉप्युलेशनची रॅपिड डिक्लाइन झाली असेल, रॅपिड डिक्रिमेंट झाली असेल तर त्याला आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतो का, पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो का, पॉप्युलेशन क्रश म्हणतो का, की ऑल ऑफ द अबव. सो इथं लक्षात राहू द्या, पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन एक्सप्लोजन ह्यांचं काही कनेक्शन नसतं पॉप्युलेशन डिक्लिनेशनमध्ये. सो पॉप्युलेशन क्रश इज द राईट आन्सर ऑफ दिस MCQ. देन थर्ड, अ फर्टाईल हायब्रिड बिटवीन कॅप्टिव्ह टायगर अँड लायनेस इज. फर्टाईल हायब्रिड कुणापासून फॉर्म झाला, कॅप्टिव्ह टायगर अँड लायनेस ह्या दोघांच्या क्रॉसिंगमधून तयार झालेला हायब्रिड जो फर्टाईल आहे त्याचं नाव काय आहे. म्यूल, लायगर, टायग्रेस और टायगॉन. सो लक्षात राहू द्या, म्यूल जो आहे तो हॉर्स आणि डॉंकी ह्या दोघांच्या क्रॉसमधून फॉर्म झालेला. लायगर नाही, टायग्रेस नाही, टायगॉन जो आहे हे टायगॉन इज द राईट आन्सर विच रिप्रेझेंट्स फर्टाईल हायब्रिड विच डिराइव्ड और विच फॉर्म फ्रॉम द क्रॉस ऑफ कॅप्टिव्ह टायगर अँड लायनेस. Then next, organism inhabiting common environment belong the same dash species or genus or population or community चे ऑर्गॅनिझम कॉमन एन्व्हायरमेंट शेअर करतात, किंवा आपण असं म्हणूयात की कॉमन एन्व्हायरमेंट शेअर करणाऱ्या ऑर्गॅनिझम्सला काय म्हणायचं आहे, आयदर स्पेसीज और जीनस और पॉप्युलेशन और कम्युनिटी. आणि आपण बघितले की कम्युनिटी इज द राईट आन्सर.
सो ऑर्गॅनिझम इनहॅबिटिंग कॉमन एन्व्हायरमेंट बिलॉंग टू द सेम कम्युनिटी. एन्व्हायरमेंट किंवा ऑर्गॅनिझम सेम कम्युनिटीचे ऑर्गॅनिझम कॉमन एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करत असतात. The next, biotic potential is counteracted by limited food supply, predation, competition or all of the above. बायोटिक पोटेन्शियल जे आहे जे काउंटरएक्टेड होतं और काउंटरॲक्टेड होतं कशामुळं? लिमिटेड फूड सप्लाय तर आहे ज्याच्यामुळं फूड चेन चालते, प्रिडेशन तर आहेच, कॉम्पिटिशन तर आहेच. ही दोन सांगितली आपण इंटरॅक्शन्स बिटवीन ऑर्गॅनिझम्स. त्याच्यानंतर हे जे दोघंजण आहेत हे दोघंजण फूड चेनमध्ये येतात, त्यांच्याशिवाय बाकीचे सगळे फूड चेन फॉर्म होते ज्याच्यामुळं बायोटिक पोटेन्शियल जे आहे पोटेन्शियल ह्या सगळ्यांच्याचमुळं काउंटरॲक्टेड होतं, ज्याच्यामुळं आन्सर असेल ऑल ऑफ द अबव. देन बायोटिक कंपोनंट ऑफ द इकोसिस्टम इन्क्लूड्स. इकोसिस्टममध्ये बायोटिक कंपोनंट कुठले कुठले आहेत? इकोसिस्टमचं कंपोजिशन जे होतं, इकोसिस्टमच्या कंपोजिशनमध्ये बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर होते. अबायोटिक फॅक्टरमध्ये कोण कोण आहे? एअर, वॉटर, स्पेस, रॉक, सॉईल एट्सेट्रा. आणि बायोटिक फॅक्टर जे आहेत ह्या बायोटिक फॅक्टरमध्ये ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपण असं सांगतो पर्यावरण कुणापासून तयार झालं, एन्व्हायरमेंट कुणापासून तयार झालं? सो एन्व्हायरमेंटचे कंपोनंट दोनच, एक सजीव आणि दुसरा निर्जीव. सो इथं क्वेश्चन असा विचारला आहे की इकोसिस्टममधले सजीव कोण कोण आहेत, बायोटिक कोण कोण आहेत, बायोटिक कंपोनंट. प्रोड्युसर म्हणजे प्लांट्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कन्झ्युमर्स हे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डिकम्पोजर्स हे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो द आन्सर और करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑल द बायोटिक कंपोनंट्स. देन नेक्स्ट, फूड चेन विल एंड विथ. फूड चेनचा शेवटचा टप्पा कोणता आहे? फूड चेन संपते कुठं? कार्निओरस, हार्बिओरस, डिकम्पोजर्स और सेकंड कार्निओरस और सेकंडरी कार्निओरस. सो आपल्याला माहिती आहे फूड चेन स्टार्ट होते ती प्रोड्युसर्सपासून, त्याच्यावरती प्रायमरी कंझ्युमर्स, मग सेकंडरी कंझ्युमर्स, मग टर्सरी कंझ्युमर्स, मग देन चेन हे अशा पद्धतीने फूड चेन कंप्लीट होते. तर या फूड चेनमध्ये महत्त्वाचा शेवटचा जो कंपोनंट आहे तो मात्र आहे सेकंडरी कार्निओरस, जो डिपेंड असतो कार्निओरसवरती पण आणि हार्बिओरसवरती पण डिपेंड असू शकतो. देन नेक्स्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट्स वॉज मेड इन. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे ज्याला आपण जंगली जैव संरक्षण कायदा असं म्हटलं, हा जो प्रोटेक्शन ॲक्ट आहे हा ॲक्ट इन्फोर्समेंटमध्ये कधी येतं? लक्षात घ्या, ॲक्ट मेड इन अँड ॲक्ट कमिंग इन्फोर्समेंट असे दोन वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. कायदा तयार होणं आणि कायदा वापरात येणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. कायदा आज तयार झाला आणि 10 वर्षानंतर वापरात आला, तर कायदा किंवा ॲक्ट मेड इन टुडे, आजची तारीख, तो तयार झाला पण त्याची अंमलबजावणी ज्यावेळेला सुरू होणार त्याला इन्फोर्समेंट असं म्हटलं जातं. आणि कायद्यामधली बदल जे असतं, कायद्यामध्ये तरतूद किंवा बदल जर असेल तर त्याला अमेंडमेंट असं पण म्हटलं जातं. सो इथं क्वेश्चन काय आहे तो समजून घ्या. इन्फोर्समेंटमध्ये विचारलेलं नाही, वॉज मेड इन, तयार कधी झाला. सो हा जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे हा 1972ला मेड झाला, तयार झाला. सो द राईट आन्सर इज 1972. नेक्स्ट, द पर्सेंटेज ऑफ द इनडेंजर्ड लिव्हिंग स्पेसीज इज. डेंजर झोनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं पर्सेंटेज विचारलं आहे. सो नॉर्मली इट इज ए 10%. सो द राईट आन्सर इज ए 10% indeed. Last, quinine is dash product. Now quinine, what is quinine? Quinine, quinoline, synchonine. So these are the plant products. प्लांट पासून तयार केलेले हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. सो व्हेरियस डिसीजमध्ये याचा वापर होतो ॲज ए ड्रग किंवा नॉर्मली मसाल्याचे पदार्थ जे असतात घरी, ह्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा ह्या प्रकारचं सिनॅमोन आपण ज्याला म्हणतो की त्याच्यामध्ये हे अल्कलॉइड किंवा प्लांटचं प्रोडक्ट, प्लांट जे आहे प्लांटचं प्रोडक्ट आहे.
सो क्विनिन इज जनरली प्लांट प्रोडक्ट. सो हे झाले सगळे एन्व्हायरमेंट पार्ट फर्स्ट आणि एन्व्हायरमेंट पार्ट सेकंडचे MCQs. थँक्यू.